भारतामध्ये भारत सरकार नाही. नमस्कार, सत्यकोजानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. भारतामध्ये भारत सरकार नाही. भारतामधली सरकार संपलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं मोदी नावाचा देश निर्माण केलं आणि मोदी सरकारची ते संकल्प यात्रा आहे. भारत सरकारची संकल्प यात्रा नाही आणि म्हणून ही बोगस यात्रा आहे. याचा विरोध जिल्हा काँग्रेस कमिटी करतो आणि सगळ्या सरपंचाला आम्ही सांगितलेलं आहे की या संकल्प यात्रेला कोणीही मदत करू नयेत. ही बोगस यात्रा आहे. त्या संकल्प यात्रेमध्ये वंदे भारत, त्या संकल्प यात्रेमध्ये एखादी कुठला भूमिपूजन, रेल्वेचं उद्घाटन हे दाखवण्याचं काम केलं जातं. दुसरा कुठलाही विकासाची बाब त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे ही बोगस यात्रा आहे. ही भारतीय जनता पार्टीची यात्रा आहे. ही भारत सरकारची नाही. काय सांगाल, की संकल्प यात्रा होत आहे याचा नेमका खर्च कोण करत आहे? भारत सरकार खर्च करत नाही, ही मोदी सरकार करतो. भारतीय जनता पार्टी कुठून तरी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा खर्च करतो आणि जनतेची लूट करतो आहे. याच्यामुळे आम्ही सगळ्या सरपंचांना सांगितलेलं आहे की हा तुमच्या हिताचा कार्यक्रम नाही, हा मोदीच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे. भाऊ, आता जे गावागावामध्ये जो ओबीसीचा जो प्रचार आहे त्याच्यावर काय म्हणाल? आज जे गावागावामध्ये घरोघरी जाऊन जे मोजणी होते त्या मोजणीच्या बाबतीत काय? बघा, ओबीसीची मोजणी नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसच्या बाबतीमध्ये काही पुरावे जमा करण्याच्यासाठी ते फिरत आहेत. परंतु या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काही 184 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्या 84 प्रश्नामध्ये त्यांनी या सॉफ्टवेअरमध्ये बुद्धांचा कॉलमच त्यांनी की नाही बुद्धांचा कमी केलेला होता. म्हणजे ही जातीयवादी सरकार आहे. यांना मराठ्यांना फक्त आरक्षण देण्याच्या संदर्भातली चर्चा आहे. जी मागणी ओबीसीच्या जनगणनेची केली जाते आहे, जातीय केली जाते, त्याला बगल देऊन हा कुठला तरी मराठ्यांना खुश करण्याच्या संदर्भातला हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये ओबीसीचा कुठलाही फायदा नाही, शेड्यूल कास्टचा नाही किंवा कुठल्याही जातीचा फायदा नाही. फक्त त्यांना खुश करण्याच्यासाठीचा असलेला हा प्रोग्राम. भारतीय जनता पार्टीची मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर ज्या लोकांना घरकुलं दिलं म्हणत आहेत ते काँग्रेसच्या कालखंडामध्येच घरकुलाचं काम सुरुवात झालेलं आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे 6,000 रुपयाची मदत करतो आहे म्हणतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही. काँग्रेसच्या कालखंडामध्ये मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना 70,000 कोटीचा कर्ज एका झटक्यामध्ये माफ केलेला होता. काँग्रेसने गॅस सिलेंडर देताना 400 रुपयाला देत होते, हे 1200 रुपयाला देत आहेत. या लोकांनी पेट्रोलचे दाम मनमोहन सिंगाच्या सरकारच्या कालखंडामध्ये 54 रुपये होते, यांनी एकदम आता 110 रुपयावर नेलेले आहे. डिझेलचे रेट कमी होते, ते आज 94 रुपयावर आहेत. मोदींनी जे काही केलेलं आहे या देशातील सर्वसामान्य जनतेला लुटून तेच दाखवण्याचं काम करतो. नवीन कुठलाही काम करत नाही. जे काँग्रेसने केलं तेच ते दाखवत आहेत. हाच त्याच्यातला संकल्प यात्रा आहे, दुसरं काही नाही. काय सांगाल, जागोजागी नेमकी भाजपच्या माध्यमातून हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेण्यात येते, यावर आपलं काय प्रतिक्रिया आहे? बघा, हळदी कुंकाचा कार्यक्रम हा महिलांचा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही विशेष बोलणार नाही. तो महिलांचा कार्यक्रम. पण या अगोदर हे होत नव्हतं. नाही, याच्या आधी होत होते, छोट्या प्रमाणात होत होते. आता थोडेसे निवडणूक आली म्हणून मोठ्या प्रमाणात करतात. चल.